सेंट्रल टेंडन्सी मध्ये सर्वात प्रथम जी गोष्ट आपण पाहणार आहे ती म्हणजे मीन. तो मीन जो आहे त्याला आपण अरिथमेटिक मीन किंवा अवरेज असं सुद्धा म्हणतो. द arithmetical average of all observations in the given data is known as its arithmetic mean or simply mean. मीन इज इक्वल टू चा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा असेल तर अशा पद्धतीने लिहिता येईल. द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इन द डेटा डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे जेवढे काही त्याच्यामध्ये स्कोअर्स असतील किंवा ऑब्झर्वेशन्स म्हणतो आपण त्याला, स्कोअर म्हणतो आपण कधी, तर त्यांच्या सर्वांची बेरीज करायची आहे आणि डिवायडेड बाय किती त्याच्यामध्ये स्कोअर आहेत, हाऊ मेनी स्कोअर्स त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यानं आपल्याला त्याला भागायचा. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 25, 30, 27, 23, 25 यांची बेरीज आपण केलेली आहे आणि डिवायडेड बाय 5 इथं आपल्याला दिसतंय, कारण 5 त्याच्यामध्ये नंबर्स आहेत. सिम्पली जे काही कॅल्क्युलेशन येणार आहे ते त्याचं असणार आहे मीन. हे झालं कमी नंबर्स असल्यानंतर. त्याच्यामध्ये एक दुसरी सब मेथड आहे, त्यासाठी हे एक्झाम्पल आपण पाहणार आहे. हे एक्झाम्पल आपण मागल्या इयत्तेमध्ये केलेलं आहे. कसं केलेलं आहे ते तुम्हाला केल्यानंतर लक्षात येईल, कदाचित आठवेल. तर याच्यामध्ये आपण काय करतो, तर तो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करतोय ना. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण त्याच्यामध्ये तयार करतो. आता असं आहे की याच्यामध्ये युनिट टेस्ट घेतलेली आहे 40 मार्कची, कंडक्टेड फॉर अ क्लास ऑफ 35 स्टुडंट. द मार्क्स ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट्स वेअर ऍज फॉलोज, फाइंड द मीन. आता इथं सुद्धा तोच रूल आहे की सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि डिवायडेड बाय किती जण आहेत, तर 35 जण आहेत म्हटल्यानंतर 35 ने भागायचंय. बट त्याला एक सिंपल किंवा आपण सिंपल म्हणण्यापेक्षा एक व्यवस्थित सिस्टमॅटिक वे कुठला असतो, तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काढून, है की नाही. तो टेबल त्याने काढून दिलाय तर त्याचा आपण फायदा घेऊया. त्याने फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल इथं काढलाय, लक्षात घ्या, हे का. 14 पासून 40 पर्यंत मार्क आहेत. सगळ्यात कमीत कमी 14 मार्क पडले, जास्तीत जास्त 40 पडलेत. त्यामुळे 14 पासून चालू केलेला आहे. तर 14 पडलेले विद्यार्थी एक आहेत, म्हणजे टॅली मार्क काढून त्यांनी परत तो फ्रिक्वेन्सी काढलेला आहे. टॅली मार्कचा कॉलम इथं त्यांनी नाही काढलेला, पण आपल्याला तो फ्रिक्वेन्सी इथं त्याने दिलेली आहे. तर होते असं लक्षात घ्या की हा जो फ्रिक्वेन्सी काढलेली आहे ती फ्रिक्वेन्सीचं फक्त आपण घेऊया, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपण घेऊया. हम्म? ही फ्रिक्वेन्सी जी आपल्याला त्यांनी काढून दिलेली आहे ती आपण घेऊया. बरं, ते लिहितो बाजूला. तर हा टेबल आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आणि कुठल्या टाईपचा आहे असं तुम्हाला प्रश्न पडला, तर हा अनग्रुप्ड आहे. प्रत्येकासाठी आपण सेपरेट रो घेतो ना. आपण असं नाही केलं की 10 ते 20 पडलेले, 20 ते 30 पडले, असं काही केलं नाही. आपण सेपरेटली प्रत्येकाचे मार्क घेतले, प्रत्येक मार्क घेतलाय आणि त्याच्यामुळं हा अनग्रुप्ड आहे. आणि आपल्याला अनग्रुप्डच काढायचं, आपल्याला ग्रुप्ड काढून मीन काढायचं हे पुढील वर्ष आहे. या वर्षी तुम्हाला फक्त ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी ते विचारू शकते, त्याच्यावरती मीन नाही काढायची. मीन पुढल्या वर्षी आपल्याला, या वर्षी अनग्रुप्ड अशा पद्धतीने काढायचे. किती टॅली मार्क करून त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे ते काढायची. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचे असते, तर ह्यांची बेरीज एकदा चेक करायची की बेरीज जी आहे ती बरोबर आली आहे का. म्हणजे किती बेरीज यायला पाहिजे, किती विद्यार्थी आहेत किंवा किती हे टोटल संख्या आहे तेवढी यायला पाहिजे. तर ही बेरीज टोटल यायला पाहिजे 35. तर त्याने काढले म्हटल्यानंतर बरोबर असणार आहे. तर ही बेरीज यायला पाहिजे 30. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आता यासाठी आपल्याला काय महत्वाचे आहे, तर नेक्स्ट जो कॉलम असतो तो असतो, लक्षात घ्या, FIXI. आठवते का तुम्हाला? FIXI काय करत होतो आपण, XI आणि FI ची गुणाकार करायचा त्या कॉलम मधला, रो मधला, त्या रो मध्ये. म्हणजे 14 आणि 1 चा गुणाकार इथं करून आपण लिहिणार 14. 15 आणि 2 चा गुणाकार इथं करून लिहिणार 30. 16 पंचे 80, 34, 60, 46, 75. समजतंय का काय करतोय? हे किती होतंय? 90, 70, 72, 28, 148, 39 त्रिक 27, 9 2 11, 117 आणि 120. तर हे आपण जे बेरीज केली ना, गुणाकार केला ना,
तो नेमका काय केला जरा लॉजिकली बघा, विचार करून तेच करतोय आपण फिरून फिरून, आहे ना. आपण काय करतोय, 14 किती वेळा आले, एकदा आले, तर त्याला एकदा आपण घेतलंय की नाही. तेच करत असतं आपण. जर सगळ्यांची यांची बेरीज केली ना, तर सगळ्यांची आपण प्लस 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 बेरीज करत गेलो, आणि शेवटी जी काय बेरीज येईल तीच आता ह्यांची सुद्धा बेरीज येणार आहे. याला आपण म्हणतो समेशन ऑफ एफ आय एक्स आय. हीच त्यांची बेरीज येणार आहे. ही जी काही बेरीज येणार आहे, तीच बेरीज आपण वन बाय वन वन बाय वन वन बाय वन घेतली असती तरी तीच आली असती. फक्त जास्त संख्या असेल की टेबल फॉर्म मध्ये लिहायचं आणि मग काढायचं, एवढाच फरक आहे. टेबल फॉर्म मध्ये केल्यामुळे काय होतंय, 15 दोन वेळा आलंय ना, तर 15 दोन वेळा ते एकदाच आपण 30 त्याच घेणार आहे. इथे कुठेतरी 15 ऍड करायचं, आणि परत पुढे कुठेतरी एकदा 15 येणार आहे. मग त्यापेक्षा एकदाच 30 ऍड करतो आपण ह्याच्यामध्ये. बाकी काय वेगळं होत नाही. आणि ते लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण हे जे एफ आय एक्स आय काढून समेशन ऑफ एफ आय एक्स आय सुद्धा आपल्याला जर दिला असेल बेरीज, तर आपलं काम बघा, त्याने बेरीज करून दिलेली आहे 956. जर बेरीज येते त्याची, म्हणजे आपण इथे लिहू शकतो 956 बेरीज आहे. बेरीज झाल्यानंतर आता आपलं काम राहतंय फक्त शेवटचं, तो म्हणजे मीनचा फॉर्म्युला. हा सुद्धा तुम्हाला आठवतोय का बघा. मीनचा फॉर्म्युला असा लिहायचो, एक्स बार लिहायचो, वरती काय लिहायचं, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन काय लिहायचं खाली, एन. हाय फॉर्म्युला. म्हणजे थोडक्यात ही बेरीज आहे, या सगळ्यांची बेरीज जी आपण केली, सगळ्यांची बेरीज जी आपण केली ती बेरीज वरती लिहायची, आणि किती नंबर आहेत त्याला म्हणजे यांनी भागायचा आहे. हा जो काय भागाकार येतो तो आपला असणार आहे मीन पॉइंट मध्ये येतोय. तर मीन किती आलेला आहे, 27.31. तर इथे एक गोष्ट आहे, भागाकार तर कराल 2 पॉइंट पर्यंत अप्रॉक्सिमेट करायचा. महत्वाची गोष्ट काय आहे, तर ह्याचं युनिट काय असेल, हा प्रश्न पडतो बराच वेळेस. की आपण हे मीन काढलं बरोबर आहे, पण हे ह्याचं युनिट काय असणार आहे, हे काय असते नेमकं, ह्याचा अर्थ काय. याचा अर्थ असा आहे ना, की हे जे 35 विद्यार्थी आहेत त्यांचं ते अवरेज आहे. म्हणजे 35 विद्यार्थ्यांना एकत्रित किती मार्क पडले, असं तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की अवरेज मार्क किती पडले, तर तुमच्या वर्गामध्ये त्या 35 विद्यार्थ्यांमध्ये अवरेजली 27.31 मार्क पडलेले आहेत. म्हणजे ह्याचं सुद्धा युनिट, जे युनिट यांचं असते, ही काय आहेत, मार्क आहेत, हे पण तेच असतं. त्यांच्यातलाच एक असतो, तो कुठला बाहेरचा नाहीये, त्यांच्यातलाच सेंट्रलचा आहे तो. बरोबर. सेंटरचं त्याचं वेट जास्त आहे, त्यामुळे त्याला आपण चूज केलेलं असतं. हे म्हणजे जे काही ह्याचं युनिट असेल तेच यांचं युनिट असतं सगळ्यांचं, मीन असू दे, मेडियन असू दे, मोड असू दे, सगळ्यांसाठी तो त्यांच्यातलाच असतो. वेगळा कोण नसतो तो. त्यामुळं आपल्याला त्याच युनिट आपल्याला त्याला द्यायचं असतं. आता इथं मग ह्याचं युनिट काय असणार आहे, हे पण काय असणार आहे, मार्क्सच असणार आहे. आलं लक्षात. कळते. तर ह्या दोन पद्धती आहेत मीन काढायच्या. जर कमी नंबर दिले असतील तर डायरेक्ट बेरीज करून भागील करा. अशा पद्धतीनं भरपूर नंबर दिले असतील तर टेबल करून करायचंय. ओके. बघा पुढं काय आपल्याला म्हणलं, अजून एखादं उदाहरण दिला, नाही दिलं. ठीक आहे. आता मीडियन एक्झाम्पल्स आपल्याला येणार आहेत पुढं, त्यावेळी आपण आणखीन एकदा त्याचं मीनचं सुद्धा होईल. आता मीडियन जी आहे ती बघूया. तर मराठीमध्ये काहीतरी मध्यगा वगैरे असं काय तर म्हणत असतील, ऍक्च्युली माहिती नाही. तर मीडियन म्हणजे काय, तर ही अतिशय सोपी आहेत कॉन्सेप्ट, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पण जास्त नसतं. मीडियन आणि मोड मध्ये काय कॅल्क्युलेशन आहे, लॉजिक लक्षात घ्यायचं. मीडियनचं कॅल्क्युलेशन असं आहे की मधला नंबर, एवढंच आहे. मीडियन म्हणजे मधला नंबर. त्याला काय तुम्ही सम करायची नाही, भागायची नाही, काय नाही, मधला कोण आहे शोधायचं. पण थोडीसा ट्विस्ट तर येतोयच. मधला नंबर कसा शोधणार, तर असेंडिंग ऑर्डरनी किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी करू. असं नाही की तुम्हाला दिले त्याच्यामध्ये मधला नंबर, म्हणजे आता इथं समजा एवढा सगळा डेटा आहे, है ना, किती नंबरचा आहे हा, 35 लोकांचा डेटा आहे, ह्याचा मीडियन काढायचा आहे. तर ह्याचा मधला नंबर तुम्ही असं नाही शोधायचा की इकडनं 4 गेले इकडनं 4 गेले, असं मी मधला बरोबर शोधतो. मग त्याचा अर्थ राहत नाही. याला पहिल्यांदा तुम्ही असेंडिंगनी लिहायचं. कसं लिहायचं, असेंडिंगनी लिहायचं. मीडियन काढताना लक्षात घ्या, आपण प्रत्येक वेळी असेंडिंग वापरतो, ह्याच्यात पण आपण असेंडिंगनी कॉलम केलेलाच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा असेंडिंग किंवा डिसेंडिंग चालतं, पण जनरली आपण असेंडिंग करतो. डिसेंडिंग कशाला करू, अवघड जातं ते. तर असेंडिंग जर आपण केलं, तर मध्ये जो नंबर येतो, आता किती, कुठला मध्ये नंबर लिहिलो याच्यातला, 35 आहेत ना हे.
आहे की नाही? मग कुठला नंबर आहे? 17वा का नाही? का 18वा? जर विषम संख्या असतील का नाही, बघा, जर विषम संख्या असतील, त्याला लक्षात येतं मधला नंबर कसा येतो, तर आपण छोटे नंबर घेऊन बघूया. 1 2 3 4 5. मधला नंबर कोण असतो यातला? तिसरा. बरोबर आहे का? कसा आला तिसरा? तर टोटल नंबर अधिक एक भागिले दोन करायचं. टोटल नंबर किती होते? 5. 5 अधिक एक 6 भागिले दोन 3. आता इथे किती आहेत टोटल? 35 आहेत, है ना? 35 आहेत ना? 35 अधिक एक 36 भागिले दोन 18. 18वा नंबर, 18 नव्हे, 18वा नंबर पाहिजे. आता हे कसं? नुसतं 14 केले, पण 15 दोन वेळा आहे ना, 16 पाच वेळा आहे ना, असं 18. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 कोण येणार हो? 30. येते का लक्षात? ते दोन दोन तीन तीन वेळा आहेत ना, असेंडिंग मध्ये आपल्याला ते 2 वेळा तर 2 वेळा लिहायला लागणार, 3 वेळा तर 3 वेळा लिहायला लागणार, काय असेल ते. मग तसा 18वा जो नंबर असेल ना, तो त्याचा मेडियन असतो. तो त्याचा मेडियन असतो. आता कधी कधी समसंख्या असतील, आता इथं कसं 5 होत्या म्हणून आपण 5 अधिक एक सिम्पली आपण कितवा नंबर आहे तो मोजला. पण जर 6 असतील तर मग काय झालं असतं? 6 असतील तर मग 2 असतील मध्ये. एक 6 भागिले 2 तिसरी, 6 भागिले 2 तिसरी, आणि त्याच्या पुढची चौथी, थर्ड अँड फोर्थ, ह्या दोघांचा अवरेज घ्यायचं. म्हणजे या दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं, जर समसंख्या असतील तर. एवढाच ट्विस्ट आहे. त्या मीडियन मध्ये आपल्याला काय करायचं असतं? मीडियन मध्ये आपल्याला एवढंच करायचं असतं की जर समजा संख्या, लक्षात घ्या, इव्हन आणि ऑड असतील तर आपल्याला बघायला पाहिजे. आता इथं बघा काय म्हणलेलं आहे, फाइंड द मीडियन. बघा 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7 आहेत, त्याबरोबर कशा लावल्या बघा? असेंडिंग न लावल्या का? नाही ना? असेंडिंग ऑर्डरने लावल्या का? असेंडिंग ऑर्डरने केल्या. त्याच्यानंतर काय करायचं? 7 नंबर आहेत म्हटल्यानंतर काय म्हणायचं? ऑड आहेत. ऑड आहेत म्हटल्यानंतर सिंपल आहे मोजायचं. आहे ना? 7 अधिक 1 करा 8. 8 भागिले 2 4. म्हणजे चौथी जी संख्या असणार आहे, 1 2 3 4, फोर्थ नंबर काय असणार आहे? मिडल पोझिशनला असणार आहे. तो आपल्याला त्याचा मीडियन असणार. इतकं सिंपल आहे. आता इथं मला वाटतं ऑड असतील, सॉरी इव्हन असतील. बघूया बघू किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस, इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर आहेत. इव्हन नंबर आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा तर असेंडिंग ऑर्डरने लावलं. आता मिडल दोन कुठले पोझिशनचे असतात कसं बघायचं? तर 10 आहेत म्हटलं, 10ला पहिला 2 ने भागा, पाचवा, आणि पाचचा पुढचा एक सहावा. कळतंय का? समजते का? तर पाचवा आणि सहावा यांची बेरीज करायची आहे. पाचवा आणि सहावा कोण आहे? 32 आणि 33. 32 आणि 33 ची बेरीज करून भागिले 2 करायचं, कारण त्यांचा अवरेज म्हणजे 32.5, म्हणजे ह्याच्या मध्ये आहे ना तो, यांच्या दोघांच्या पण मध्ये असणार आहे तो. तर 32.5 हा त्याचा मीडियन असणार आहे. म्हणजे आपल्याला इथं जर मीडियनच्या बाबतीमध्ये एक दोन वाक्य लिहायचे असतील तर कशी लिहिता येतील बघा. पहिल्यांदा तर आपण मीडियन साठी पहिल्यांदा काय म्हणालो? मीडियन साठी आपण काय म्हणालो? तर असेंडिंग आणि डिसेंडिंगनी, असेंडिंग आणि डिसेंडिंगने आपल्याला ते लावायचं. ओके. असेंडिंग डिसेंडिंगने अरेंज करायचं. त्यानंतर मिडल नंबर शोधायचा. पण मिडल नंबर शोधण्यासाठी आपल्याला जर लक्षात राहायचं असेल तर मी इथे लिहितो, फॉर ऑड नंबर, तो एन इज इक्वल टू ऑड लिहितो. म्हणजे टोटल नंबर ऑड असतील तुमच्या लक्षात येईल. फॉर इज एन इज ऑड नंबर, टोटल नंबर ऑड असतील, देन काय करतो आपण? ऑड असेल तर एन प्लस वन बाय टूथ स्कोअर म्हणू आपण, इज द मीडियन. लक्षात काय म्हणाल? जर ऑड असेल, ऑड असेल म्हणजे 7 असतील संख्या, 7 अधिक 1
8/2 म्हणजे चौथी संख्या मिळेल असणार. 11 असतील, 11 + 1 = 12 भागिले 2 6वी संख्या मिळेल असणार. ऑड असेल काम सोपं आहे, ऑड असेल काम सोपं आहे. फॉर n इज इवन, n जर इवन असेल तर मात्र आपल्याला काय करायचंय बघा. मीडियन कसा असतो, मीडियन हा कसा मिळतो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो, डायरेक्टली नाही मिळणार आहे ना. मीडियन कॅल्क्युलेट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर पहिली टर्म घ्यायची n/2, म्हणजे समजा 6 टर्म असतील तर पहिली टर्म कुठली घेणार, 6/2 ची लगेच तिसरी टर्म. ओके. आणि त्यानंतर त्याच्याबरोबर बेरीज करायची n/2 प्लस प्लस 1 टर्म, सॉरी n/2 काढा, त्यामध्ये +1 करा आणि मग ती टर्म घ्या. म्हणजे तिसरी टर्म आणि तिसऱ्यात एक ऍड करून चौथी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म यांचं काय करायची, बेरीज करून भागिले 2 करायचं म्हणजे अवरेज करायचं. आलं लक्ष, समजलं मेडियन कसं काढायचं, मेडियन कशी काढायचे समजली तुम्हाला. सिंपल आहे ना. असेंडिंग ऑर्डर करायला विसरायचं नाही मात्र, असेंडिंग ऑर्डर नसेल तर याचा काहीच उपयोग नाही ना. एन इवन असेल आणि एन ऑड असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवता आहे. पुढे जाऊया. पुढे आहे मोड. बघा, मोड तर याच्याही पेक्षा सोपा असतो. मोड मध्ये तर काहीच कॉम्प्लेक्सिटी नसते. मोड म्हणजे काय, तर मोड म्हणजे असा नंबर त्यातला, आता पहिल्यांदा कुठला होता, सगळ्यात पहिला मीन त्यातलाच नंबर असेल, लक्षात घ्या हे नंबर हे त्यातलेच असते. मीनला कसा होता, सगळ्यांची बेरीज भागिले तो टोटल नंबर वाला, तो त्यातला नंबर होता. दुसऱ्यांदा आपण मीडियन पाहिला तर तो मधला नंबर होता. आता हा कसला आहे माहितीये, मोड म्हणजे जास्तीत जास्त वेळा आलेला नंबर म्हणजे मोड. जास्तीत जास्त वेळा कोण आलाय तो म्हणायचा मोड. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असलेला नंबर, द स्कोर विच इज रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स, आहे की नाही. म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे. म्हणजे मगाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये लगेच सांगू शकाल, लक्षात घ्या. मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये मला सांगा सगळ्यात जास्त कोण आलाय हो? सगळ्यात जास्त मार्क पडलेला कोण आहे? 69 आहे की नाही, 5 वेळा आलाय म्हणजे ह्याचा मोड कोण झाला, 6. बस एवढंच. सगळ्यात जास्त वेळा कोण आलाय तो त्याचा मोड असतो. तर कधी कधी कसं होतंय, जास्त वेळा येणारे दोघं जण असते, समजा 16 पण 5 वेळा आले, 17 पण 5 वेळा आले समजा. मग आता त्यांचं अवरेज घ्यायचं का, नाही. दोघांना पण मोड म्हणायचं, इथं नाही अवरेज घ्यायचं, इथं काय म्हणायचं, 16 पण मोड आहे, 17 पण मोड आहे. जर हायेस्ट वाली दोघं आली तर, तिघं आली तर तिघांना म्हणायचं, याच्यात काय अवरेज म्हणायचं नाही. बघा आता इथं काही प्रश्नामध्ये आपल्याला दिले असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही सांगू शकता, है की नाही. बघा मोड 90 किती वेळा, सगळ्यात जास्त कोण वेळा आलंय बघा, असेंडिंग ऑर्डर लावलं लगेच कळतं. असेंडिंग ऑर्डरने लावायचं सगळ्यात पहिला आणि बघा कोण 35 एकदाच आहे, 40 एकदाच आहे, 55 3 वेळा आहे की नाही. 65 75 90 म्हणजे सगळ्यात जास्त वेळा कोण आलाय, 55 आलाय. म्हणजे मोड कोण असणार आहे याचा, 55 असतो. मोड कोण असणार आहे, 55 असणार आहे. मोड कोण असणार आहे, 55 असणार आहे. ते लक्षात तुमच्या. मॅक्झिमम टाइम वेळ आलेला जो असतो तो मोड असतो, मॅक्झिमम टाइम वेळ आलेला असतो तो मोड असतो. बघा इथं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. 19 Hz चे 5 वर्कर आहेत, 21 Hz चे 15 वर्कर आहेत, 25 Hz चे 13 वर्कर आहेत, 27 Hz चे 15 वर्कर आहेत, 30 Hz चे 7 वर्कर आहेत. तर यातला कोण मोड असेल सांगा, सगळ्यात जास्त वेळा कोण आलाय, 21 पण आलाय. आणि म्हणजे इथं मोड 21 इयर पण आहे आणि 27 इयर पण आहे, लक्षात घ्या इथं मोड दोघ जण आहेत. मग आपण म्हणल्याप्रमाणे जर एकाच टेबलमध्ये दोन जास्त असतील, मॅक्झिमम दोघ जण असतील, सेम असतील, तर त्या दोघांनाही आपण मोड म्हणायचं. त्याचा अवरेज वगैरे काढायचं नाही. अवरेज कुणाचा काढलो तो आपण मीडियन मध्ये काढतो, मोड मध्ये नाही करत, इथे लक्षात तुमच्या. आणि ह्याचं युनिट, युनिट काय असते म्हणालो, मीन असते, मीन असते, मोड असते. युनिट हे कोरवाल्यांचंच असतं. युनिट हे जी स्कोअर असतात, म्हणजे ती इयर आहे, हाईट असेल तर सेंटीमीटर आहे, किलोमीटर आहे, रुपये आहे, काय असेल ते नंबर आहे, मार्क्स आहेत, तेच त्याचं युनिट असते. तो त्यांच्यातलाच असतो, तो त्यांच्यातलाच असतो. मीन असू दे, मेडियन असू दे, मोड असू दे, तो त्यांच्यातलाच असतो, फ्रिक्वेन्सीतला नसतो तो, असं लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सीचा काही विषय नसतो, फ्रिक्वेन्सी फक्त एवढाच वेळा सांगते की ते किती वेळा आले, बाकी काय सांगत नसते. तर आपल्याला त्यातलाच नंबर शोधायचा असतो जो डॉमिनेटिंग असतो, थोडक्यात त्याची सेंट्रल टेंडन्सी सगळ्यात स्ट्रॉंग असते, तो नंबर आपण शोधत असतो. आणि त्याचे हे वेगवेगळे मेजर्स आहेत, मीन असेल, मेडियन असेल, मोड असेल. मीन मध्ये आपण सिम्पली त्यांचा अवरेज काढतो, मोड मध्ये आपण मधला नंबर, सॉरी
मीडियन मध्ये मधला नंबर काढतो आणि मोड मध्ये सगळ्यात जास्त वेळा आलेला नंबर काढतो. सगळ्यात जास्त वेळा कोण आलाय बघतो, आणि तो आपण म्हणतो 21 15 वेळा आलाय, 27 पण 15 वेळा आलाय, तर त्या दोघांना पण आपण मोड असं म्हणतो. आलं लक्षात? कळालेलं आहे मीन, मीडियन, मोड कशा पद्धतीने आपल्याला कळायचे. आता आपण जराचे प्रश्न सोडूया, मग आपल्याला आणखीन कन्सेप्ट क्लिअर होतील. मला तर हे खूप सोपा भाग वाटतो, है ना. मीन मीडियन मोड खूप महत्वाचा भाग आहे, पण स्टॅटिस्टिक्स मध्ये हा भाग इतका जास्त वापरला जातो. हा त्याचा बेसिक आहे थोडक्यात, खूप बेसिक आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन, मीडियन आणि मोड ह्याच्याशिवाय काहीही चालत नाही. सगळ्यात बेसिक असा हा पार्ट आहे. हम्म. तर yield of soybean per acre in a quintal इन मुकुंद फील्ड फॉर 7 years वॉज, म्हणजे एका वर्षी 10 क्विंटल आलं, दुसऱ्या वर्षी 7 क्विंटल, 5 क्विंटल, 3 क्विंटल, 9 क्विंटल, 6 क्विंटल. तर मीन काढायचं आपल्याला किती क्विंटल त्याला ऍक्च्युली ह्या सगळ्या 7 वर्षामध्ये आलं. तर मीनचा फॉर्म्युला लिहायचा. मीनचा फॉर्म्युला काय आहे? सिंपल आहे, लक्षात घ्या. द सम म्हणायचं ऑफ ऑल स्कोर्स. सिंपल, ह्या फॉर्म्युला तुम्ही कायम लिहू शकता. द सम ऑफ ऑल स्कोर्स अपॉन टोटल नंबर ऑफ, ओके, सम ऑफ ऑल स्कोर्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजे कुणाची बेरीज? 10 अधिक 7 अधिक 5 अधिक. इथं काय आपल्याला असेंडिंग करायची गरज नसते, कारण आपल्याला बेरीजच करायची आहे. कशी बेरीज करा, बेरीज आपली सेमच येणार आहे. 10 7 5 3 9 6 9, हा. 17 आणि 5 22, 22 आणि 3 25 आणि 9 34 आणि 49. किती आले? 7. हे ते युनिट काय असं सांगा मग. जे त्या नंबरचं आहे ते काय सांगते आपल्याला, 10 काय आहे, 7 काय आहे. हम्म. होय की, पण कशामध्ये आहे? यील्ड पर एकर आहे, पण ती कशामध्ये आहे? यस. त्यामुळे ह्याचं पण युनिट काय असणार आहे? बरोबर का? तर द मीन ऑफ यील्ड पर एकर इज, बघा काय शंका असेल तर विचारा. मीडियन काढायचंय. मीडियन काढायचंय. पहिली गोष्ट काय करणार मीडियन काढताना? कुठल्या ह्याच्याने लिहिणार? असेंडिंग ऑर्डर. ओके. पहिल्यांदा नेहमी असेंडिंग ऑर्डर लिहिणार. असेंडिंग ऑर्डर कशी लिहायची असती? सगळ्यात जो लोएस्ट आहे तो लिहायचा. सगळ्यात लोएस्ट मला वाटते 59च आहे. त्यानंतर कोण आहे? 68 आहे. नाही, 59 झाला, 68 झाला, एखादा मिस होऊ द्यायचा नाही, लक्षात घ्या. 70 झाला, 74 झाला. त्यानंतर 75 2 वेळा आहे, त्यात त्यांना 2 वेळा लिहिला आपण, आणि राहिला कुठला? असेंडिंग ऑर्डरने कंप्लीट झाल्यानंतर मग बघायचं नंबर ऑफ स्कोर किती आहे, टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहेत. किती आहे तो? 1 2 3 4 5 6 7 आहेत. म्हणजे मिडल नंबर कोण असणार आहे माहिती आहे आपला? सिंपल आहे. कोण असणार हो? 7 अधिक 1 8/2, म्हणजे कितवा नंबर असणार आहे? फोर्थ स्कोर. हेन्स द मीडियन ऑफ द मीडियन इज 74. संपलं. केवढं सोपं आहे बघा. त्याला काही युनिटच नाही, आम्हाला काय सांगितलंच नाही त्यांनी. ते 59 75 काय आहे, जर सांगितलं असतं तर त्याला ते युनिट दिलं असतं. आपल्याला काही त्यांनी सांगितलंच नाही, त्यामुळे त्याला पण काय युनिट द्यायचं काही गरज नाही.
त्याच्यानंतर बघूया मोड. मोड काढण्यासाठी तुम्ही तो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काढू शकता, म्हणजे फ्रिक्वेन्सीचा त्यातली सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठली आहे बघायची आहे ना. पहिल्यांदा आपण समजा लिहिलं स्कोअर त्यानंतर लिहिलं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. तर 99 सगळ्यात पहिला कोण आहे, 60 आहे राईट. 60 आहे, त्यानंतर कोण आहे, 90 आहे. किंवा राहू दे त्याला आपण असेंडिंग ऑर्डर लिहिलं तरी लगेच कळते, त्याला काय आपल्याला मोड काढायची गरज नाही. एवढ्या छोट्यासाठी आपल्याला जास्त टेबल काढायची गरज नाही. असेंडिंग ऑर्डर पहिल्यांदा कोण 60, त्यानंतर 90, त्यानंतर 95, त्यानंतर 99 आणि मग 100 दोघ आहे. बरोबर आहे का, 1 2 3 4 6 आहेत का टोटल, नाही एक राहिलं काय ते. 103 आहे, ओके. 103 आहे. 3 आहेत म्हणल्यानंतर काय म्हणूया, फ्रिक्वेन्सी ऑफ स्कोर 100 इज मॅक्झिमम आहे ना. फ्रिक्वेन्सी म्हणा, काय फ्रिक्वेन्सी हा प्रॉपर शब्द आहे. हेन्स मोड ऑफ द डेटा, मोड ऑफ द मार्क्स किंवा मोड ऑफ द डेटा म्हणलं तरी चालतंय. इज काय असणार आहे, 100 असणार आहे. पण 100चं काय आहे, 100 काय मार्क्स आहेत ना हे सगळे, त्यामुळे याचं युनिट पण काय असणार आहे, मार्क्स. ते काय आहे ते त्याचं युनिट असणार आहे. ठीक आहे. पुढं, वेळ आहे ना तुम्हाला शाळेला, किती वाजता आहे शाळा, 7ला आहे ना. 7:30 झाली अजून. ओके, थोडासा मीन काढायच्यात आपल्याला आलेले आहे, थोडासा कॅल्क्युलेशन आलेला आहे. बघा बघू कसं करायचं कॅल्क्युलेशन, सोपं वाटते पण हे 3 4 हजारात दिले त्यामुळं अवघड काय वाटत नाही. पहिला कॉलम काय असतोय, स्कोअर, बरोबर आहे. दुसरा कॉलम काय आहे, टॅली मार्क्स. तिसरा कॉलम काय असतोय, फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे का. सांगा मग सगळ्यात कमी कोण आहे, सॅलरीज आहेत ह्यात 30 वर्करच्या, सगळ्यात कमी सॅलरी वाला किती आहे, 3 दिसते मला, 3च्या खाली आहे 2 कुठं, नाही आहे ना. त्यामुळे पहिला लिहिला आपण 3K, त्यानंतर मला वाटतं 4K, 5K, 6K, 7K, 8K आहे का, आहे. 8K, 9K आहे का, आहे. 10K मला वाटत नाही असेल, तर 5 आकडे नंबर कुठे दिसला नाही मला. ओके, किती वेळा आलेत बघूया, 3,000 किती वेळा आले बघूया आपण. 3,000, 1 2 3 4 5 6 7 8 8, 1 2 3 4 5 6 7 8, 4,000 किती वेळा आले बघूया. 1 2 3 4 5 6 7 टाइम्स आले, 1 2 3 4 5 6 7, 5,000 किती वेळा आले, 1 2 3 4 5 टाइम्स, 1 2 3 5. 6,000 किती वेळा आले बघा, 6,000 6,000, 1 2 3 4. 7,000, 1 2 3. 8,000, 1 2. 9,000, 9,000 कुठं होतं, हा एकच आहे.
बेरीज आली पाहिजे 30. 8 आणि 7 15 आणि 5 20 आणि 24 आणि 3 27 आणि 3 30. ओके. हे झालं आपला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार. आता तिसरा कॉलम आपल्याला अजून एक कॉलम लागणार, त्या कॉलमचं नाव काय? FI XI. बरोबर आहे. त्या कॉलम मध्ये काय करतो आपण? त्या स्कोअरनी त्याच्या फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करतो. 3000 ने 8 ला गुणलं किती येणार? 24,000. बरोबर आहे ना? 4000 ने 7 ला गुणलं किती येणार? 28,000. बरोबर आहे. 5000 ने 5 ला गुणलं किती येणार? 25,000. 6000 ने 4 ला गुणलं किती येणार? 6000 ने 3 ला गुणलं किती येणार? 8000 ने 2 ला गुणलं किती येणार? आणि 9000 ने एकाच आहे त्यामुळे याला येणार 9000. तर आता इथं बेरीज आपल्याला करायची आहे, बघूया. 0 0 0 तर येणार कारण तिघं पण शून्य आहेत. आता बघूया. 8 आणि 4 12 आणि 5 17 आणि 4 21 आणि 22 आणि 28 आणि 9 37. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके. बघूया आपल्या आता केल्या बेरीज. पुढे लिहायचं एक्स बार किंवा मीन म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो? समेशन ऑफ FI XI. याला पण आपण तेच म्हणतो, लक्षात घ्या. इथं लिहा समेशन ऑफ, हे जे आले ते समेशन ऑफ FI XI अपॉन N, जो आलाय 14700. आणि खाली आहे 30. 30 ला एक शून्य शून्य गेलं. 3 चूक 12 3 9 27 0 0. तर त्यांची मीन सॅलरी 4900 आलेली आहे. लेट्स चेक की आपलं उत्तर एक्झाम्पल बरोबर आहे का? बरोबर आहे. तर याचं युनिट काय असणार सांगा? काय असणार? रुपीज आहे ना? ठीक आहे. ते रुपीज आहेत ना. 3000 सॅलरी आहे ना, ती रुपीज मध्ये सॅलरी आहे. आता त्यांनी कुठे दिली नाही, त्यांनी पण आपला हा दिले की सॅलरी इन रुपीज. त्यामुळे आपल्याला हे रुपयामध्ये आहे असं सांगायचं. त्यांना वाक्य पण लिहायचं, लक्षात घ्या. द मीन ऑफ मंथली सॅलरी इज. ह्या तीन पैकी मीन, मोड आणि मीडियन पैकी नेमकं कोणतं वापरायचं ना, हे सिच्युएशन वर डिपेंड करत असतं. आता तुम्ही पुढे जर स्टॅटिस्टिक्स शिकला, त्याच्यामध्ये पुढे तुम्ही जाल तसं, आता मी तुम्हाला पहिल्यांदा चॅप्टरच्या सुरुवातीला हे सांगितलं होतं की आता ही खूप जास्त वापरली जाणारी फील्ड आहे कॉम्प्युटर सायन्स मध्ये, है ना? AI टेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग, या सगळ्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे वेगवेगळे जॉब रोल्स तयार झाले. हाय पेइंग जॉब्स कॉम्प्युटरमध्ये जे आहेत, ते सगळे ह्याच्या रिलेटेड आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायला मिळतील त्या तिथं तुम्हाला सुरुवातीला त्या असणं गरजेचं आहे, त्या फील्डला तिथं गेल्यानंतर. कॉम्प्युटर जो आहे, लक्षात घ्या, त्याचा बेस काय आहे माहितीये तुम्हाला? तर त्याचा बेस नेहमी मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स हा बेस आहे, लक्षात घ्या. कॉम्प्युटरला फक्त एकच भाषा येते गणिताची. एकच भाषा येते त्याला, बाकी कुठली भाषा येत नाही. आपण जी भाषा बोलतो ती त्याला गणिताच्या भाषेमध्ये त्याला कळत असत. 1 0 2 बायनरी मध्ये. आपण हे कसं डेसिमल मध्ये नंबर लिहितोय ना, तो फक्त बायनरी मध्ये लिहितो. बायनरी म्हणजे एक आणि शून्य दोघच वापरायचं, वापरतो. पण ते गणितच आहे. तर हा सगळा भाग आपल्याला सुरुवातीला आला पाहिजे. मग आपल्याला पुढे जाऊन त्याचा फायदा नक्की होणार आहे, लक्षात घ्या. एकदम कन्सेप्ट क्लिअर ठेवायचा, त्याचा अर्थ काय आहे समजून घ्यायचा. असं नाही की नुसता फॉर्म्युला आहे म्हणून आपण फॉर्म्युला लिहिला आणि मार्क मिळाले, असं नका करू. त्याच्या मागचा अर्थ समजून घेत चला. मग त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा पुढे होणार आहे. मीडियन काढायचा आहे. मला वाटतं आता तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या असणार आहेत, है की नाही? मीडियन काढायचं. किती नंबर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. 10 नंबर आहे ना? 10 आहेत तर कोण असतील मधले दोघं? कितवे नंबर असतील 10 असल्यावर? पाचवा आणि सहावा. पाचवा आणि सहावा असेंडिंग काढल्याशिवाय नाही करणार बंदे.
असं नाही बघायचं पटकन असेंडिंग करायचं, पाचवा सहावा कोण आहे बघायचं, त्याला त्यांची बेरीज करून भागिले 2 करायचं. हा त्याचा काय असणार आहे, मीडियन असणार आहे. याच्यामध्ये तिन्ही पण काढायचं आहे, मीन पण काढायचा आहे, मीडियन पण काढायचा आहे, मोड पण काढायचा आहे. मोड कुठला आहे सांगा फक्त यात मला पटकन. मोड कुठला आहे, मोड मोड 60 मध्ये का? हा बरोबर आहे, चार चार 3 वेळा आले, मी बघितलंच नाही, 4 3 वेळा आले, मला वाटलं 2 वेळाच आले. तिघ बरोबर आहे, 4 3 वेळा आले, त्यामुळे काय असणार आहे, चार हा त्याचा मोड असणार आहे. काय बरोबर आहे, काय हरकत नाही. येते लक्षात तुम्हाला? तर अजून काही प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत, पण आता काय आपण गडबड करून घ्यायची गरज नाही. प्रॉब्लेम सेट सुद्धा आहे. काय करा, घ्यायचंय पुढचं का थांबायचंय? घ्यायचंय का थांबायचंय? घेऊया. ठीक. पुढचा प्रश्न बघा मग काय आहे? हे काढू शकाल ना तुम्ही, मीन मेडियन मोड आता तर काढताय का? काढून दाखवू, काय करू? हं? सोपं वाटतं मला, काय त्यांची बेरीज करायची आहे. शून्याला पण मोजायचं, म्हणजे 9 आहेत ना ते, त्यामुळे शून्य पण मोजायचं त्याच्यात टोटल नंबर मध्ये. सातवं बघूया आपण आता. काहीतरी वेगळं तर आहे वाटतं, त्या टाइप मध्येच नाही. तुमचं पेपर आलेले आहेत ना, किती तारखेला तुमचा पेपर आहे? 4 तारखेपासून. किती? 7 तारखेपासून तुमचे उशीर आहेत काय? आणि गणिताचं किती आहे? पहिलाच असेल का नाही? लांब आहे काय? 8ला आणि 19ला मध्ये सुट्टी आहे काय? मधले दुसरे पेपर आहे ते. बरं असं. ठीक. बघा बघू हे. द कॅल्क्युलेटेड मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन वॉज 80. म्हणजे काय केलं होतं की बाबा, 50 ऑब्झर्वेशन होते, 50 संख्या होत्या, ऑब्झर्वेशन म्हणजे स्कोर. आणि त्याचा मीन काढला. मीन कसा काढला, त्यांनी सगळ्यांची बेरीज केली आणि भागिले काय केलं, 50 केलं. आहे की नाही? मीनच्या फॉर्म्युल्याने मीन काढला त्यांनी. बघा की मीनचा फॉर्म्युला काय आहे? सम ऑफ ऑल स्कोर्स डिवाइड बाय नंबर ऑफ स्कोर. मीन किती आला हो? 80 आला, है ना? सम आपल्याला मिळेल का नाही, जर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ स्कोर्स किती आहेत, म्हणजे सम किती येईल हो? त्याला इकडे गुणेल ना तो. कळते की नाही? सम आपल्याला कळेल का नाही सांगा बघू. 50 ऑब्झर्वेशनचा मीन जर 80 असेल तर त्यांची त्यांची बेरीज किती असेल? 5 × 8 40 आणि वर 2 शून्य, म्हणजे ही त्याची बेरीज. इट वॉज लेटर डिस्कवर्ड दॅट, परत लक्षात आलं, काहीतरी चूक झाल्या बहुतेक. दॅट ऑब्झर्वेशन 19 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक ऍज अ 91. आता याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायची गरज आहे. म्हणजे 19ला 91 म्हणलं की 91ला 19, म्हणजे खरं काय होतं आणि खोटं काय होतं. चुकून काहीतरी मिस्टेक झालेली आहे त्याच्यामध्ये. पण मिस्टेक आपल्याला कळाली पाहिजे वाचून, है ना, ते बघूया.